दिवसाची सुरुवात जरी अशा गोड स्माईलने झालेली असली ना तरी सुद्धा दिवसाचा शेवट हा खूप रडून झाला होता. का ते सांगतेच, पण त्याआधी सकाळीच मला एका ठिकाणी सुवासनी जेवायला जायचं होतं. त्यासाठी घरातल्या पटकन गोष्टी आवरल्या आणि पटकन मी आले होते. आता मी जिथे आले होते ना त्यांच्या घरी सुद्धा छोटे बेबी आहेत, त्यामुळे ना बेबींसाठी डाळ तांदळाची खिचडी केली होती आणि ती सुद्धा ना दक्षूला खाऊ घातली. रोज रोज माझ्या हातचंही जेवायला मला कंटाळा आला होता आणि मस्त आज आईतं एवढं ताट भरून जेवण होतं, त्यामुळे तर एकदम पोटभर जेवण केलं. आता घरी दक्षूला एवढ्या खेळण्या आहेत, पण तो घरी कधीच खेळणी खेळत नाही. वाटी चमचे असं रॅक जवळच असतो नेहमी, आणि आता ना ह्या बेबींच्या खेळण्यांवरती तुटून पडला होता. तिथून लवकरच मला घरी यायचं होतं, कारण शौर्य स्कूलमधून यायच्या आधी पण मला येऊपर्यंतच तो आलेला होता आणि मस्त खाली खेळत होता. त्याने मला पाहिलं आणि पटकन वरती पळत आला, कारण मी दरवाजा लॉक करून गेले होते. आता दक्षुनी काय काम केलं होतं काय माहित, घरी येऊन तर ना पहिलं तो झोपी गेला. एवढा जास्त दमला होता बेबींच्या खेळण्या खेळून की काय काय माहित. एक जरी पोळी खाल्ली ना तर मला एवढी जास्त सुस्ती येते ना, म्हणून म्हटलं चला आता हा पण झोपलेला आहे, मी सुद्धा आराम करते. आणि एवढ्या उशिरापर्यंत मी आज पहिल्यांदा झोपली असेल, म्हणजे डायरेक्टली मी 4:30 वाजता उठले. उठल्यावरती आळस जाण्यासाठी मस्त अद्रक टाकून कडक चहा बनवला. आता शक्यतो मी दुपारी झोपतच नाही आणि जर झोपले ना तर मग तो आळस पटकन जात नाही असं आहे. उठल्यावरती ना मग बाहेर आम्ही थांबलो होतो, कारण ना शौर्य खेळत होता. आता सगळ्या मुलांमध्ये ना शौर्य छोटा आणि त्यातली त्यात ही धपारेपी खेळत होती आणि तो बॉल इतका लागत होता ना, त्यामुळे मी त्याला वरती बोलवलं होतं. असा रागामध्ये वरती आला. संध्याकाळी सिंपलच असं जेवण बनवायचं होतं म्हणून मसाले भात केला. 2 चपात्या होत्या दुपारच्या, म्हणून म्हटलं चला अंडा भुर्जी करू. आणि डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ना जेव्हा मी इकडे घरी आले होते ना तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की शौर्याला ना फरशी लागली होती आणि त्याला ना टाके पडले होते डोक्याला. तर हे ओळखण ना असंच राहिले, म्हणजे हे जाण्यासाठी काय करावं असं मला वाटतं, कारण शक्यतो टाक्यांचं ओळखण तर जातच नाही. आता इकडचं जग तिकडं जरी झालं तरी चालेल, पण माझ्या समोर माझी आई मला नुसती दिसली पाहिजे असं असतं दक्षूचं. आणि म्हणूनच मी म्हटले होते की दिवसाचा शेवट ना हा असा रडून झाला होता. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.